झी मराठी, चर्चाही होणारच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप कार्यालय इथं भाजपा महिला मोर्चातर्फे आयोजित कृषी माऊली सत्कार समारंभात त्या बोलत होत्या। यावेळी टेरेस गार्डन तज्ज्ञ तृप्ती देशपांडे या प्रमुख वक्त्या होत्या। प्रदेश सचिव स्वाती पाटील, जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते, मेघाराणी जाधव, अश्विनी कबुडगे, गायत्री राऊत, सुशीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या, आज प्रत्येक महिला काही ना काही कारणानं शेतीशी निगडीत आहेत। ग्रामीण भागात दूध डेअरीला घालणं, गुरांना चारा देणं, लागवड पासून ते भाजी विक्रीचं काम महिला करतात। शेतकरी महिला प्रमाणपत्रामुळे या महिलांना कर्ज तसेच शासन योजनांचा लाभ मिळेल। राज्यभरातील हजारो महिला आता खऱ्या अर्थानं शेतकरी म्हणून ओळख सांगतील। बदलत्या काळात घरच्या घरी परसबागेत शेती शिकली पाहिजे, त्यामुळेच गच्चीवरील शेती टेरेस गार्डन संकल्पना यशस्वी होत आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रगतिशील शेतकरी बनतील असा विश्वास यावेळी महाडिक यांनी व्यक्त केला। तृप्ती देशपांडे यांनी विषमुक्त शेती, गच्चीवरील शेतीतून काय पिकवता येतं याबाबत मार्गदर्शन केलं। देशी बियाणांचं जतन करणं आता काळाची गरज बनली आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेनं आपली बीज बँक बनवली पाहिजे असं आवाहन यावेळी देशपांडेंनी केलं। शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 150 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कृषी साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी नगरसेविका नेहा तेंडुलकर, राजनंदा महाडिक, बानू नदाब, अर्चना कोराणे, पूर्वा राणे, दीपा ठाणेकर, पल्लवी देसाई, श्रद्धा जाधव यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे।